हे परमेश्वरा महिमा पराक्रम शोभा विजय वैभव हे तुझीच आहे. आकाशात तो पृथ्वीवर जे काय हे सर्व तुझेच आहे. परमेश्वरा राज्यही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ उन्नता धन व मान तुझपासून प्राप्त करू. सर्वावर प्रभुत्व चालतं. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस फोन करणे सर्वात सामर्थ्य तुझ्याच हाती आहे. तर आता हे आमच्या देवा आम्ही तुझ्या महान आम्ही तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो. आज तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने तुझ्या आमेन मध्ये स्वीकार. आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी आहे. तुझ्या वचनातून तू आम्हा सर्वांशी बोलावा तुला विनंती करतो. प्रभुदेवा पिताने तुझी देखरा तुझ्या पवित्र हातात दिली. प्रभुदेवा त्यांच्या हृदयाशी बोल. प्रभुदेवा त्यांच्या अंतःकरणातल्या गोष्टी प्रभुदेवा त्याचं परीक्षण केलं जाऊ दे. तुझं गौरव उभं होऊ दे प्रभूजी त्यांच्या जीवनात. हो प्रभुदेवा तुझं अभिवचन तू पूर्ण कर प्रभू. आमची प्रार्थना ऐकून धन्यवाद येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस your hands together. हालेलुया. परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. 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 माझ्यासोबत उघडा पेत्राचं पहिलं पत्र, दुसरं पत्र, त्याचा पहिला अध्याय 4 वचन. पेत्राचं दुसरं पत्र पहिला अध्याय 4 वचन तुम्हाला माहित असणारं वचन आहे आणि जे आपण याच्यापूर्वी सुद्धा वाचलेलं आहे. त्याच्या योग्य मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाची वाटेकरी व्हावे. हालेलुया. आणि बायबल त्या ठिकाणी असं सांगतं की आपण ईश्वरी स्वभावाची वाटेकरी होण्यासाठी आपल्याला अभिवचन देण्यात आलेली आहे. हालेलुया. दुसरा कोणताही उद्देश त्याच्यामध्ये नाही. कारण देवाच्या स्वभावासारखी जोपर्यंत आपण बनत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणं अवघड आहे, अशक्य आहे आणि ते खूप आवश्यक असलेली गोष्ट आहे. देवाच्या स्वभावाची वाटेकरी आपल्या प्रत्येकाला व्हायचं आहे आणि त्यासाठी असलेली प्रोसेस आहे. ज्या जगामध्ये आपण जीवन जगत आहोत त्या प्रोसेसमधून आपण जात आहोत. आणि मी तुम्हाला समृद्धीचा आशीर्वादाची मागील आठवड्यामध्ये सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण इतर काही अभिवचनं आहेत आणि त्या अभिवचनाच्या विषयी आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत तुला मत्तेचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय 28 वचन. मत्तेचं शुभवर्तमान 11वा अध्याय 28 वचन. या ठिकाणी असं लिहिलंय, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावत देईन. मी जो मनाचा सौम्य आहे व लीन आहे त्या माझे जुळवणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा अभिवचन. हालेलुया. आरोग्याचं अभिवचन आणि चिंतेतून मुक्त करण्याचा अभिवचन. बाजूला सांगा चिंतेतून मुक्त करण्याचा अभिवचन. आरोग्याचा अभिवचन. ही काही अभिवचन आहेत की ज्याला आपण विशेष महत्व देत नाही किंवा ज्याला आपण इग्नोर करतो. कारण ज्याला आज समृद्धी हवे, आरोग्य खूप कमी लोकांना हवंय. प्रेज द लॉर्ड. पण आपण या 2 वर्षामध्ये जर जास्त काही शिकलो असेल तर आरोग्य खूप महत्वाची गोष्ट आहे हे शिकलं. हालेलुया. कारण ज्याचं आरोग्य उत्तम नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये आरोग्याच्या तक्रारी आहे ते लवकर जाताना दिसले आणि लवकर निघून पण गेले ह्या जगात. आणि म्हणून आरोग्य असणं खूप महत्वाचं आहे. आरोग्य जपण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले. आरोग्य जपण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतेतून बाहेर निघण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले. पण येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला चिंतेतून मुक्त करण्यासाठी अभिवचन देऊन ठेवलेलं आहे.
आणि ते प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आहे. पण काही अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये आहेत की ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत किंवा ज्याचं आपण पालन केलं पाहिजे, आणि त्याशिवाय आपण त्या अटी आणि शर्तीचं पालन केल्याशिवाय ते आपण प्राप्त नाही करू शकत. आणि स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त दबलेल्या लोकांना पाहून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रंजलेल्या गांजलेल्या लोकांना पाहून असं म्हणाला, अहो कष्टी व भाराखंजन हो, तुम्ही सर्व कोणाकडे या, माझ्याकडे या. आताच्या काळामध्ये जर कोणाला आवश्यकता असेल तर ह्या अभिवचनांची आवश्यकता लक्षात घ्या. कारण ही जी अभिवचन आहेत ती अभिवचन तुम्हाला मला आज संकटातून कशा प्रकारे बाहेर यावं, कष्टातून कशा प्रकारे बाहेर यावं याविषयी खूप स्पष्टपणे सांगतात आणि शिकवतात. पण या अभिवचनांकडे जाणीवपूर्वक काय केलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. कारण आज आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं असेल तर सगळेजण कष्टानं दबले, भारानं दबलेले, वेगवेगळ्या प्रकारची चिंता आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहे. आणि मागील आठवड्यामध्ये एक अहवाल असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 80% लोक आहेत की ह्या 2 वर्षामध्ये कर्जबाजारी झाले. कारण का? कारण करोना काहींचे बिझनेस बंद झाले, काहींच्या नोकऱ्या बंद झाल्या, काम बुडाले, काहींचे पगार अर्ध्यावरती आले, काहींना पगारच मिळाले नाही. आणि बरेच लोक आहेत की त्या लोकांच्या जीवनामध्ये फक्त जगण्यापलीकडे दुसरं काहीही उद्देश राहिला नाही, की मला जिवंत राहायचंय, बाकी काही करायचं नाहीये. खूप लोक जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतील किंवा लवकर विसरले असतील. पण लक्षात घ्या, हे वास्तव होतं या 2 वर्षातलं की आपल्याला जगण्यापलीकडे दुसरं काहीही सुचत नव्हतं. मी जिवंत कसा राहील, माझा बिझनेस बुडाला त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, नोकरी गेली त्याच्याकडे लक्ष नव्हतं, कर्ज झालं याच्याकडे पण कोणाचं लक्ष नव्हतं, मला जिवंत राहायचंय. आणि ह्या जगामध्ये कारण आजूबाजूला हजारो माणसं म्हणत होती, वेगवेगळ्या प्रकारच्या रोज नवीन बातम्या आपल्या कानावरती येत होत्या. बरेच लोक हे विसरले. काही लोक मास्क आणि सॅनिटायझर, आता सॅनिटायझर लावून किती दिवस झाले असेल माहित नाही तुम्हाला. मास्क लावणं सुद्धा आता नावापुरता मास्क राहिलेला आहे फक्त. आणि करोना होता हे सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक विसरले. जे करोनाने आपल्याला शिकवलंय, जर तुम्ही खरे विश्वासणारे असाल तर ते कधीच विसरू नका. हालेलुया. कारण करोना हे येशू ख्रिस्त येण्याचं चिन्ह आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं चिन्ह आहे. येशू ख्रिस्त येण्याची 7 चिन्ह आहेत आणि त्यापैकी एक चिन्ह आहे महामारी येणं. त्यापैकी एक चिन्ह आहे जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची महामारी येऊन लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मरण पावणं, हे चिन्ह आहे. आणि त्या चिन्हापैकी एक चिन्ह होतं, पण काही लोक खूप जाणीवपूर्वक त्या गोष्टीला विसरलेले आहेत. जर तुम्ही देवाची अभिवचनं तुमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या चिन्हांना विसरू नका, या चिन्हांना धरून राहिलं पाहिजे. कारण ते आपल्याला स्ट्रॉंग बनवतात, मजबूत बनवतात, आपल्याला देवाजवळ घेऊन येतात, देवाच्या सामर्थ्याजवळ घेऊन येतात, देवावर विश्वास ठेवायला भाग पाडतात, देवापासून शिकण्यासाठी भाग पाडतात. आणि जितकं आपण त्याच्या जवळ जातो तितकं आपण त्याच्या अभिवचनांना प्राप्त करत जातो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, कष्टाने दबलेले लोक, भाराने दबलेले लोक, तुम्ही सगळं कुणाकडे या, माझ्याकडे या, मी तुम्हाला काय देतो, विसावा देतो. कारण विसावा देणारा या जगामध्ये कोणीही अस्तित्वात नाहीये येशू शिवाय. हालेलुया. बाजूला सांगा, विसावा केवळ येशू ख्रिस्त देऊ शकतो. कारण विसावा येशू पासूनच प्राप्त होतो, त्याच्या जवळच तो विसावा आहे. 2022 वर्षापूर्वी जरी हे वचन बोललं गेलं असेल तरी आज सुद्धा ते वचन तशाच प्रकारे काम करतं जशा प्रकारे 2022 वर्षापूर्वी काम करत होतं. त्यावेळेस ते थकलेले गांजलेले लोक जे रोमी सरकारच्या काळामध्ये जीवन जगत होते, त्यावेळेस त्यांच्यावरती अन्याय होत होते, त्यांच्या विधी पाळल्या जात नव्हत्या, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कर भरावे लागत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यांची लूट केली जात होती, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक कार्याला अटकाव केला जात होता. आणि पुष्कळ काही त्रासातून ते दबलेले होते आणि ते वाट पाहत होते की मसीहा येईल आणि आम्हाला सोडवेल. आणि येशू ख्रिस्त आला, तो म्हणाला माझ्याकडे या, मी तुम्हाला विसरतो. हालेलुया. खूप कमी लोक आले येशू ख्रिस्ताकडे. काही भाकरी खाण्यासाठी आले, काही चमत्कार घेण्यासाठी आले, काही त्याच्यापासून आशीर्वाद मिळेल म्हणून आले, काही त्याला राजा करण्यासाठी आले होते, काही लोक आमचं राज्य आम्हाला परत मिळेल म्हणून आले, यहुद्यांचं राज्य परत स्थापित होत म्हणून आले. पण खूप कमी होते की जे खरोखर येशू ख्रिस्ताकडे विसावा घेण्यासाठी आले. विसावाला खूप महत्व आहे बायबलमध्ये. आणि बायबल आपल्याला एक आनंद काळाच्या विसाव्याविषयी सुद्धा बोलतं आणि आपल्या रोजच्या विसाव्याविषयी सुद्धा बोलतं. काही लोकांना तो विसावा नको आहे, काही लोकांना ते कष्टातून दूर होणं नको आहे, काही लोकांना ती शांती नको आहे की जी येशू ख्रिस्ताला देऊ केली.
काही लोकांचा पैसा हे शांती आहे, काही लोकांचा नातेवाईक हे शांती आहे किंवा विसावा आहे, काही लोकांच्यासाठी बाहेर जाणं फिरणं, वेगवेगळ्या प्रकारच्या स्थळांना भेटी देणं आणि वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजनाच्या गोष्टी, चित्रपट पाहणं असेल किंवा मोबाईल मधून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहणं असेल, ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या जगासाठी विसावा देणाऱ्या आहेत त्या लोकांसाठी काही विसावा आहे. पण आपला खरा विसावा जर कोणता असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कारण जगातला कोणताच गोष्ट जी तुम्हाला आनंदित करणारी आहे, जी तुम्हाला मनाला आल्हाददायक वाटणारी आहे, जी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देऊ शकेल असं वाटतं, अशा सगळ्याच गोष्टी येशू ख्रिस्तासमोर कुचकामी आहेत. कारण का खूप वेळेस आपण त्या गोष्टीमधून आनंद प्राप्त करण्याचा आणि सुख शांती प्राप्त करण्याचा, विसावा प्राप्त करण्याचा प्रयत्न तर करत राहतो, पण ते अपूर्ण पडतं. बऱ्याच वेळेस आपण प्रयत्न जरी करत असतो त्या दृष्टिकोनातून की तशा प्रकारे आपल्याला मिळत राहावं, पण ते अपूर्ण का पडतं? कारण त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाहीये, त्याच्यामध्ये ती शक्ती नाहीये, त्याच्यामध्ये ते बळ नाहीये की ते तुम्हाला परिपूर्ण आनंद देऊ शकेल. कारण परिपूर्ण आनंद जर कोण देऊ शकतं, परिपूर्ण विसावा जर कोणी देऊ शकतं तर तो केवळ येशू ख्रिस्त देऊ शकतो. हालेलुया. आम्हाला सांगा, परिपूर्ण आनंद देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. जगातली कोणतीच गोष्ट परिपूर्ण आनंद नाही देऊ शकत, परिपूर्ण विसावा नाही देऊ शकत. आणि पण येशू ख्रिस्ताने या ठिकाणी आपल्याला परिपूर्ण विसावा मिळण्यासाठी एक आट घातलेली आहे. ती आट कोणती आहे? की तुम्हाला त्याच्याकडे यावं लागेल. कारण त्याच्याकडे आल्याशिवाय तो विसावा मिळणार नाही, त्याच्या चरणाजवळ बसल्याशिवाय तो विसावा मिळणार नाही, त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय तो विसावा मिळणार नाही, त्याला आपला भाव विषय मांडल्याशिवाय तो विसावा मिळणार नाही. जरी केवळ तुम्ही येशू ख्रिस्त आहे माझ्या जीवनामध्ये, म्हणून बायबल आपल्याला एका ठिकाणी सांगतं की जशा प्रकारे एक दूध ज्याचं दूध सोडलेलं आहे अशा प्रकारचं बाळ आपल्या आईशी चिकटलेलं असतं. वाचा माझ्याबरोबर स्तोत्र संहिता. स्तोत्र संहिता 131 अध्याय आणि 2 वचन. दावीद काय म्हणतो त्या ठिकाणी? खरोखरच मी स्वस्थ व शांत ठेव, खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे. दूध तुटलेलं बाळक आपल्या आईबरोबर असतं तसा माझा जीव दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या आई आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वचनाला सांगण्यासाठी, या वचनाला आईचं आणि बाळाचं उदाहरण दावीदाने घेण्यासारखं एक असं काय कारण होतं की दावीदाने आईचं आणि बाळाचं उदाहरण घेतलं? कारण या ठिकाणी बाळ जे आहे ते जसं एक दूध पिणारं बाळ आहे, आईचं दूध पिणारं बाळ, आणि त्या बाळाला आईविषयी विशेष लगाव असतो जोपर्यंत दूध पित असतं. आणि पण ज्यावेळेस दूध सुटतं त्यावेळेस सुद्धा तो लगाव जो आहे तो त्यावेळेस जे आपुलकीपणा आहे किंवा त्यावेळेस जे प्रेम आहे, त्यावेळेस जो मायेचा भाव आहे तो तसाच टिकून राहतो. त्याला ठाऊक असतं की माझी आई जरी आता माझं दूध सुटलेलं असलं तरी पण सांभाळ खरा करणारी कोण आहे तर माझी आईच आहे. माझं काळजी घेणारी जर खरी कोण आहे तर माझी आईच आहे. मला सुरक्षित कुठे वाटतं तर माझ्या आईजवळच वाटतं. मी तिच्यापासून लांब जाऊ शकत नाही. जरी दूध सोडलेलं असलं तरी विसावा खरा जो आहे तो विसावा माझ्या आईजवळच आहे. हालेलुया. तशाच प्रकारे दावीद असं म्हणतो की माझा जीव परमेश्वरच नाही, म्हणजे परमेश्वरापासून मला प्राप्त काय होणार आहे याच्यामध्ये मला जास्त रस नाहीये, परमेश्वरापासून मला काय मिळणार आहे याच्यामध्ये जास्त मला रस नाही, पण माझा विसावा परमेश्वर आहे, माझं सांभाळणारा परमेश्वर आहे, मला शांती देणारा परमेश्वर आहे, माझ्या जीवाची काळजी घेणारा परमेश्वर आहे. म्हणून दूध तुटलेल्या बाळासारखं जसं ते चिटकून राहिलेलं असतं तसं माझा जीव चिटकून राहतो, तसा माझा जीव त्याच्याशी जोडलेला राहतो, तसा माझा जीव त्याच्याशी चिकटलेला राहतो. हालेलुया. आणि हे चिकटणं खूप महत्वाचं आहे बरं, हे जुळून राहणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस येशू ख्रिस्त हजारो वर्षानंतर ही गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की अहो कष्टी व भाराकान जन हो तुम्ही सगळे मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. त्याला हेच सांगायचं आहे की जरी तुम्हाला आशा असेल की मला संपत्ती मिळाली, मला हे मिळावं, मला ते मिळावं, माझ्या जीवनामध्ये बऱ्याचच प्राप्त आहे, बरं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ आहे, पण ह्या सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे मी तुला विसावा देऊ इच्छितो.
हालेलुया. कारण ज्यावेळेस तुझ्याकडे सगळं काही येईल त्यावेळेस सुद्धा तू माझ्याशी चिटकून राहा. ज्यावेळेस माझ्या जीवनामधून सगळं काही प्राप्त होईल, ज्यावेळेस मी तुला आशीर्वाद देईन, ज्यावेळेस मला माझ्या जीवनात तुझ्या जीवनामध्ये सगळं काही तुला मिळून जाईल, त्यावेळेस तुझ्या प्रार्थना ज्यावेळेस ऐकल्या जातील त्यावेळेस तू मला सोडणार नाहीस. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्ताला तुम्हाला सगळं देण्याच्या पेक्षा जास्त करून त्याच्याशी तुम्हाला रिलेशन प्राप्त करायचं किंवा रिलेशन जोडून राहायचंय आणि ते रिलेशन अनंत काळापर्यंत जोडून राहिले पाहिजे. कारण मी सुरुवातीला जे वचन वाचलं तर त्या वचनाचा अर्थच असा होतो की आपण त्याच्या स्वभावाची वाटेकरी होण्यासाठी, त्याच्या सारखे होण्यासाठी आपल्याला आधी वचन देऊ केलेले. येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला त्याच्या पासून विसावा प्राप्त करण्यासाठी यासाठी बोलवलं की आपण त्याच्यापासून तो विसावा प्राप्त करून त्याच्या जवळ राहावं. जशा प्रकारे बाळ राहतं आईजवळ, तशा प्रकारे आपण त्याला चिटकून राहावं, त्याच्याशी जोडलं जावं. जरी संकट असली तरी पण त्याला जोडून राहावं, जरी समस्या असल्या तरी पण आपण त्याला जोडून राहावं, जरी जगातली संकट आपली वाट पाहत असतील तरी पण, सैतानाचे हमले आपल्यावर होत असले तरी पण आपण त्याच्याशी जोडलेलेच राहावं. कारण त्याचं ओझ जे आहे ते हलकं ओझ आहे. आपलं जड ओझ आपण त्याच्यावर टाकायचं. कारण ज्यावेळेस आपण त्याजवळ येतो त्यावेळेस आपलं जड ओझ आपण त्याच्यावर टाकायचं. आपल्याजवळ पुष्कळ ओझ आहे, आपल्याजवळ पुष्कळ जड गोष्टी आहेत की ज्या आपण सहन नाही करू शकत. जर आपल्याला असं वाटत असेल की तुम्हाला खरा विसावा हवाय तर त्याच्या सारखा जगातला कोणताच विसावा नाही. त्याच्या सारखं सांत्वन देणारं कोणीच नाही, त्याच्या सारखं ओझ उचलणारं कोणी नाही, त्याच्या सारखं ओझ वाहत देणारा जन्मभर कोणीच नाहीये. कारण आपण दबून जाऊ जर आपलं ओझ आपण उचलत राहू, आपण दबून जाऊ त्या ओझ्याने. आपल्याला समजणार नाही हे कसं उचलायचं, आपल्याला समजणार नाही की ह्या ओझ्याला कसं वाहवत द्यायचं. पण जर ओझ उचलणारा जर कोण आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ओझ्यानं दबलेल्या लोकांना तो बोलवत आहे. तुम्हाला केवळ त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याच्याजवळ यायचं, गुडघे टेकायचं आणि म्हणायचं आहे प्रभूजी माझं ओझ मी तुझ्यावर टाकतो, माझं सगळं काही ओझ जे आहे मी तुझ्यावर टाकतो, माझ्याजवळ पुष्कळ काय आहे सांगण्यासारखं प्रभूजी, पण मी तुझ्याजवळ येतो आणि मी माझा जीव स्वस्थ राहतो. दावीद असं म्हणतो की माझा जीव शांत राहतो तुझ्याजवळ आणि मी त्या बाळासारखा चिटकून राहतो. त्याला काय नकोय, आता दूध नकोय पण त्याला आईच सोबत आहे. त्याला दूध नकोय पण त्याला आईची सोबत आहे. तो तिच्या छातीशी चिटकून राहतो. तो म्हणतो मला तुझ्याजवळ राहू दे. हालेलुया. मला तुझ्या छातीमध्ये तुझ्या जवळ आल्यानंतर मला सुरक्षित वाटतं. आणि ती सुरक्षितता आहे ना ती परमेश्वर तुम्हाला मला घेऊ इच्छितो. कारण त्या सुरक्षेसाठीच परमेश्वराने तुम्हाला मला जवळ बोलवलं. पण त्याच्या जवळ येणारे, त्याला सांगणारे, त्याच्या गुडघे टेकणारे, आपल्या समस्या बोलणारे खूप कमी लोक आहेत. आणि त्याला हवंय अशा लोकांची त्याला आवश्यकता आहे. त्याला आपलं अभिवचन पूर्ण करायचं कुणामध्ये की अशा प्रिय लोकांच्या मध्ये जे जड ओझ देण्यासाठी तयार आहे, येशूचं हलकं ओझ उचलण्यासाठी तयार आहे. त्याच्यामध्ये अट अशी घातलेली आहे की तुम्हाला जड ओझ टाकायचं आहे त्याच्यावरती आणि त्याचं हलकं ओझ घेऊन निघायचं. कारण त्याचं हलकं ओझ जे आहे त्याच्या आज्ञांचं ओझ आहे, त्याचं हलकं ओझ जे आहे त्याचं गौरवाचं ओझ आहे, त्याचं हलकं ओझ त्याच्या वचनांचं पालन करण्याचं ओझ आहे. आणि ते ओझ तुम्हाला उचलून चालावं लागेल. कारण विसावा हवाय तर देवाच्या आज्ञा पाळाव्या लागतात. विसावा हवाय तर त्याचं हलकं ओझ घेऊन चालावं लागतं. विसावा हवाय तर ती सैतानासोबतची लढाई आहे, जी फाईट आहे ती फाईट लढावी लागते. हालेलुया. कारण त्या फाईटला देव तुमच्या सोबत आहे. त्या फाईट मध्ये परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे, सहाय्य करणार आहे. त्याचं सामर्थ्य तुमच्या सोबत आहे, स्वर्गाचं सामर्थ्य तुमच्या सोबत आहे, देवदूत तुमच्या सोबत आहे. ते तुम्हाला सोडून जाणार नाही, पण तुम्हाला विसावा घेण्यासाठी त्याच्या जवळ यायचं आणि त्याला म्हणायचंय प्रभूजी माझा जीव तुझ्यावर हवाला टाकतो, माझा जीव तुझ्यावर भाव टाकतो. आणि भाव टाकून असं म्हणतो की मी त्या दूध तुटलेल्या बाळकासारखा तुझ्याशी चिटकून राहणार आहे, मी तुझ्या सुरक्षितेमध्ये राहणार आहे. मी त्याच्या जवळ, मला असं वाटणार हवं की मला काही मिळत नाही ते चालेल पण मला तुझ्या जवळ राहावं. हालेलुया. आणि असं म्हणणारे खूप कमी लोक आहेत. या काळामध्ये लोकांना मिळालं तरच ते देवाचा गौरव करणारे आणि देवाची महिमा करणारे. नाही मिळालं तर कुठला देव आणि काय देव काय माहित नाही. तुम्ही कोण आहे ठाऊक नाही, पास्टर कोण आहे ठाऊक नाही. बरेच लोक असे होते आणि बरेच लोक या चर्चमध्ये सुद्धा बरेच लोक आले. ज्यावेळेस बिलीव्हर चर्च पुष्कळ काही देत होतं त्यावेळेस भरपूर लोकांचं म्हणजे त्यांना वाटतं आता काहीतरी मिळेल, आता काहीतरी मिळेल. आणि ज्यावेळेस काहीच आता मिळायचं बंद झालं त्यावेळेस आता पास्टरची काय गरज आहे.
आता पास्टरची काय आवश्यकता नाही. देवाच्या बाबतीत पण काही लोक असेच वागतात. बरेच लोकांना असं वाटतं की नाही, आता पास्टरकडून काय मिळत नाहीये किंवा देवापासून काय मिळायचं नाही. प्रार्थना ज्यावेळेस ऐकली जात नाही त्यावेळेस विश्वास ठेवणं खूप कठीण असतं, लक्षात घ्या. आणि तोच खरा विश्वास करा ज्यावेळेस देव शांत असतो पण देवाला सोडून जात नाही. हालेलुया. प्रार्थना ऐकली जाते, भरपूर प्रार्थना ऐकली जाते, भरपूर काय आशीर्वाद आहेत आणि पुष्कळ पैसे बँकेमध्ये आहेत आणि तुम्ही देवाला हालेलुया ओरडून म्हणता. त्यामध्ये जास्त परीक्षा नाहीये, त्याच्यामध्ये जास्त गौरवशाली काम नाहीये. पण ज्यावेळेस तुमचं काहीच होत नाही, सगळं काही थंड पडलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आता कठीण परिस्थिती आहे, पण त्यावेळेस मग तुम्ही देवाला सोडत नाही, त्याचं कार्य सोडत नाही, त्याचं सामर्थ सोडत नाही, तुमचा विश्वास सोडत नाही, त्यावेळेस तुम्ही खरे विश्वासधारी आहात. हालेलुया. आणि दावीद तेच म्हणतो, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझा जीव त्याच्याकडे विश्वास. हालेलुया. आणि तुम्हाला विसावा हवा तर हा विश्वास असायला हवा, हे गौरव असायला हवं. परमेश्वर वाट पाहतो, परमेश्वर त्या गोष्टीसाठी तुम्हाला तयार करतो की जो गौरवशाली जीवन दामध्ये परमेश्वर घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी तो विसावा देऊ इच्छितो, तुम्हाला शांती देऊ इच्छितो, तुम्हाला आनंद देऊ इच्छितो. बायबल अजून सांगतो आपल्याला, योहानाचं सुवर्तमान 14 अध्याय 27 वचन. योहान 14 अध्याय 27. मी तुम्हाला शांती देऊ ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसं जग देतं तशा प्रकारे मी देत नाही. तुमच्या अंतर्गत अस्वस्थ अथवा भयभीत होऊ देऊ नका. हालेलुया. ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, लक्षात घ्या. जी शांती जी आहे ती खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि आताच्या काळामध्ये जास्त आवश्यक असणारं हे कार्य आहे की जी शांतीद्वारे प्राप्त होतं. कारण ही शांती जर नसेल तर तुमच्याकडे पुष्कळ काय असून सुद्धा तुम्ही अशांत असू शकता. ते जर शांती नसेल तर तुमच्या प्रार्थना पुष्कळ ऐकल्या गेलेल्या असून सुद्धा तुमच्या एका गोष्टीसाठी तुम्ही देवावर नाराज होऊ शकता. आणि बायबलमध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये थोडक्या काही गोष्टी झाल्या नाहीत, पण म्हणून ते परमेश्वरापासून लांब झाले, देवापासून लांब झाले. पण त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळ जे परमेश्वराने अगोदर करून ठेवलेलं होतं त्या बाबतीत मात्र ते आनंदी नव्हते, उत्साही नव्हते. देवा बाबतीत त्यांच्या बाबतीत कृतज्ञता नव्हती. आणि ते कृतज्ञ बनण्याचं हेच एकमेव कारण होतं. जी शांती आहे ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. आणि म्हणून तर मी सांगतो की ज्या वेळेस तुम्हाला पवित्र आत्म्याच्या दानांची आवश्यकता वाटेल त्या वेळेस ही प्राप्त करायची का की पवित्र आत्म्यानं तुम्हाला त्याची फळं द्यावी. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला फळं प्राप्त होतील त्यावेळेस पवित्र आत्म्याची दानं ऑटोमॅटिक रीतीने तुमच्या जीवनामध्ये कार्यशील होतील. कारण पवित्र आत्म्याची दानं मिळवून सुद्धा जर तुम्ही देवापासून लांब असाल, कारण पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांना पवित्र आत्म्याची दानं मिळून सुद्धा ते देवापासून लांब आहे, देवाच्या गौरवापासून लांब आहे, तर स्वर्गापासून सुद्धा ते लांब राहणार आहे. म्हणून तुम्हाला पवित्र आत्म्यापासून मिळणारं जे फळ आहे ते प्राप्त केलं पाहिजे. जी शांती प्रभू येशू ख्रिस्ताने देऊ केली ती शांती आपल्या जवळ असणं खूप आवश्यक आहे. ती जर नसेल तर काय बेचैनी होते, कशा प्रकारे आपण अस्वस्थ होऊन देवापासून लांब जाऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेस बरीच लोक या अशांतीमुळे आपल्या जीवनामध्ये भरकटलेले आहेत, विश्वासापासून भरकटले, बायबल पासून भरकटले, देवाच्या वचनापासून भरकटले. त्यांच्या जीवनामध्ये खूप अशांतता आहे, खूप अडचणींचा ते सामना करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात शेवटी कन्क्लुजन हे होतं की देव काही काम करत नाही, या गोष्टीपर्यंत ते पोहोचतात. पण लक्षात ठेवा, देवाकडे ते सामर्थ्य आहे. त्याचा हात थोडका नाहीये, त्याचा हात लहान नाही की तो कार्य करू शकणार नाही. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे की तो तुमच्या जीवनामध्ये काम करेल. पण सर्वात पहिले तो तुम्हाला शांत बनवतो. हालेलुया. सर्वात पहिले तो तुम्हाला शांती देऊ इच्छितो. आणि ती शांती देण्यासाठी तुम्हाला केवळ आणि केवळ एकच काम करायचं, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. हालेलुया. त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायचा, त्याच्या यथाकाळी पूर्ण होणाऱ्या वचनावरती विश्वास ठेवायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता त्यावेळेस ते फुकट प्राप्त होतं. त्यासाठी कुठलेही कार्य करण्याची दुसरं गरज नाही. आणि म्हणून हे अभिवचन आहे परमेश्वराने देऊ केलं की मी तुम्हाला शांती देऊ इच्छितो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. आणि ती शांती तुमच्या मनामध्ये राज्य करेल. हालेलुया. ती तुम्हाला देऊ केलेले परमेश्वराने फुकट. त्यासाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाहीये, त्यासाठी तुम्हाला तुमची साधन संपत्ती खर्च करण्याची आवश्यकता नाही. केवळ आणि केवळ गुडघे टेकून म्हणायची गरज आहे, प्रभू माझा तुझ्यावरती दृढ विश्वास आहे. सर तू जे काही करत नाहीयेस त्याबद्दल सुद्धा मी तुझं गौरव करतो. जसं हबक्कूक म्हणाला की द्राक्षीच्या फळाला फळ येवो अथवा न येवो आणि त्याच्यामध्ये कार्य हो अथवा न हो, पण मी
देवाचं गौरव करत राहील, देवाची महिमा करत राहील, देवाची प्रशंसा करत राहील, कारण शांती त्याच्यापासून मला प्राप्त होते. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला शांती देण्याचं अभिवचन देऊ केलं. प्रभू येशूने विसावा देण्याचं अभिवचन देऊ केलेलं, जे तुमच्या जीवनामध्ये काम करेल. आरोग्य देण्याचं प्रभू येशूने अभिवचन देऊ केलेलं आहे. यशायाचं पुस्तकाचा 53वा अध्याय आणि 4 आणि 5 वचन. यशाया 53 अध्याय 4 आणि 5 वचन. काय सांगतो वचन त्या ठिकाणी? खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने बांधले, तरी त्यास तारण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केले, त्याला पिटले, असे आम्ही त्याला केले. खरे माहिती असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे खेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला मला आरोग्याचं अभिवचन देऊन ठेवलं. हालेलुया. बाजूला सांगा आरोग्याचं अभिवचन, शांतीचं अभिवचन, विसाव्याचं अभिवचन. ही अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने देऊन केले. आणि आरोग्याचं अभिवचन त्याच्या जीवनामध्ये काम करतं जो विश्वासणारा आहे. आजकालचे विश्वासणारे जे आहेत ते आरोग्याविषयी इतके सावध आहेत, इतके सावध आहेत की त्यांना जर काही झालं शारीरिक दृष्ट्या तर लगेच त्यांना देवाच्या ऐवजी डॉक्टर आठवतो. आणि आजकालचे विश्वासणारे आहेत ते आरोग्याची म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या आजाराची लेबल असे लावतात की जसं काही ते मेडल आहेत, एक प्रकारचे मेडल्स माहिती का? मेडल. मला 10 वर्षापासून बीपीचा त्रास आहे आणि जसं काही त्यांना शौर्य मदत मिळालेलं आहे आणि तशा प्रकारे तो बीपीचा त्रास आहे. सांगतो मला 5 वर्षापासून शुगर आहे आणि गोळीचं नाव पण सांगतात बीपीची इतकी क्रॅम मी गोळी घेतो, शुगरचं एवढं औषध चालू आहे. आणि मग उपवास करायचं म्हटलं की लगेच शुगर आठवते काही लोकांना. आणि त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की काही लोकांना डॉक्टरकडे जायचं भूषण वाटतं आणि काही लोक तर डॉक्टरकडे म्हणजे डॉक्टरना हात लावायच्या अगोदरच बरे झाले जातात, कारण तिथं गेल्याचं एक वेगळं समाधान असतं त्यांना की माझं सोनोग्राफी होणार आहे, माझं एक्सरे काढला जाणार आहे आणि माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि टेस्ट केले की त्यांना वाटतं समाधान, कारण बरेच लोक मला फोन करतात आणि सांगतात की असं असं आहे आणि तुम्ही माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. आणि आज आम्ही टेस्ट करायला जाणार आहे. प्रार्थना तर कशी असते त्यांची विनंती खूप छान. आम्ही डॉक्टरकडे जाणार आहे आणि तिथे एक्सरे काढणार आहे, एक्सरे काढणार आहे आणि एक्सरेचा रिपोर्ट नॉर्मल यावा म्हणून प्रार्थना करा. आणि मग आम्ही ब्लड टेस्ट करणार आहोत आणि ब्लड टेस्ट केल्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल यावे म्हणून प्रार्थना करा. अरे बाबा, ब्लड टेस्ट करायला जायचीच गरज नाही. बायबल तुझ्या घरात आहे ना, प्रार्थना येशू ख्रिस्तांचं बरं केलेलं आहे, विश्वास आहे, काय करत. पण डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते बरे बोलत नाही. डॉक्टर ज्यावेळेस सांगतो तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहे, ऐकून समाधान वाटतं. पण देव तुम्हाला 2000 वर्षापासून सांगत आहे तुला मी आरोग्य दिले. हालेलुया. त्याच्यावर विश्वास नाहीये. सकाळी बायबल वाचतात त्याच्यावर विश्वास नाही. पास्टर सांगतात रिपोर्ट काढायला जाऊ नका, त्याच्यावर विश्वास नाही. एक्सरे ज्यावेळेस रिपोर्ट नॉर्मल, डॉक्टर बघतात म्हणतात तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे, तुमचा हार्ट कुठेही क्रॅक नाही. खूप ऐकून छान वाटलंय. 1000 रुपयाचे एवढं सांगण्यासाठी 1000 रुपये घेतले ते. प्रेज द लॉर्ड. त्यालाही माहित असतं तुमचा हार्ट क्रॅक नाही, बघितल्या आणि अनुभवाने सगळं माहित असतं डॉक्टरांना. कुणाला बीपी आहे, कुणाला शुगर आहे, कोणाकडून पैसे निघणार आहेत, कोणाकडून नाही निघणार आहेत, कोण घाबरणार आहे, कोण मी बोलल्यानंतर पुढच्या आठवड्यात परत येणार आहे, कोण महिन्याने परत इथं रिपोर्ट काढण्यासाठी येणार आहे, हे त्याला ठाऊक असतं. आणि कोण ब्लड टेस्ट करणार आणि कोण नाही करणार हे पण त्याला ठाऊक असतं. कुणाचा रिपोर्ट नॉर्मल येणार ते बघितले हात लावलेलं तर कळतं, कारण अनुभव असतो त्यांच्याकडे, एक्सपिरियन्स असतो खूप वर्ष. डॉक्टर सगळेच असं असतात असं मी म्हणत नाही, पण मॅक्झिमम बरेच लोक आहेत अशा प्रकारचे आज वागतात, कारण आज बिझनेस झालेला आहे मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर. मी त्या गोष्टीला नावं नाही ठेवत. एक मेडिकलचं एक वेगळं महत्व आहे आणि त्याला महत्व असायला हवं. पण बायबल मला बसल्याने माराने तुम्हाला आरोग्य प्राप्त झाले आणि जर ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तर ते अभिवचन प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी. कुणासाठी आहे? विश्वासणाऱ्यांसाठी. बाजूला सांगा विश्वासणाऱ्यांसाठी अभिवचन.
अविश्वास करण्यासाठी ते अभिवचन नाही. बरेच लोक फोन करतात आणि सांगतात की पास्टर अमुक अमुक माणूस आहे आणि तो अमुक आजारी आहे, त्यासाठी प्रार्थना करा आणि मग त्याचा आजार. अरे ते कोण आहे बाबा? येशू त्याला ओळखतो का? तो येशूला ओळखतो का? नाही ओळखत. मग त्याच्यासाठी येशूचं अभिवचन का काम करेल? नाही करत. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे, बऱ्याच लोकांना आणि काही ठिकाणी परमेश्वर अपवादात्मक रीतीनं प्रार्थना ऐकतो, काहीला आजारातून बरे करतो. ही चांगली गोष्ट आहे, ती देवाची कृपा आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस परमेश्वर असं काही काम करतो त्यावेळेस ते देवाच्या कृपेने होतं. हालेलुया. देवाच्या दयेने होतं, देवाच्या प्रेमाने होतं, कारण देवाचं विशेष प्रेम आहे सगळ्या लोकांच्या प्रती. आणि म्हणून देव काही लोकांच्या प्रार्थना करणाऱ्यांचं एक समर्पण असेल, त्या प्रार्थना करणाऱ्यांच्या समर्पणामुळे किंवा त्या माणसावर देवाची कृपा आहे म्हणून परमेश्वर अशा प्रकारची प्रार्थना आहे. पण हे अभिवचन मात्र येशू ख्रिस्त तारणारा म्हणून ज्याने विश्वास ठेवलेला आहे, ज्यानं तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे आपल्या अंतःकरणात, ज्यानं आपल्या अंतःकरणात प्रभू येशूचा स्वीकार करून त्याच्या वचनावर जो चालत आहे त्या प्रत्येकासाठी हे अभिवचन आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने तुम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. प्रत्येकासाठी या अभिवचन काम करतं तशाच प्रकारे. मग ब्लड टेस्ट आणि मग एक्सरे रिपोर्ट, सोनोग्राफी रिपोर्ट आणि हे रिपोर्ट ते रिपोर्ट आणि अशा टेस्ट आता या 2 वर्षामध्ये आपल्याला माहित पडलेले की ज्याची नावं आपण कधी ऐकली नव्हती, या सगळ्या रिपोर्ट बिना सुद्धा परमेश्वर परत जाऊ शकतो. हालेलुया. कारण प्रभूकडे ते सामर्थ्य आहे, प्रभूकडे ते शक्ती आहे, प्रभूकडे ते बळ आहे. पण त्याच्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी लोक आहेत. बायबल सांगतं तो आपले वचन पाठवून बरं करतो. हालेलुया. तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मी यहोवा राफा आहे आणि मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. तो अभिवचन देतो की मी रोगमुक्त करणार आहे. हालेलुया. पण रोगमुक्ततेसाठी तुम्हाला मला त्याच्यावर दृढ विश्वास ठेवावा लागेल. रिपोर्ट्स वरती नाही तर त्याच्या नावावरती विश्वास ठेवावा लागेल. गोळ्यावरती नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग वरती नाही, तर त्याच्या नावावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. त्याच्या सामर्थ्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. पण बरेच लोक आज या गोष्टीवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या गोष्टीवर, डॉक्टरांच्या बोलण्यावर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आणि मास्टरला कदाचित पाय म्हणून ते गुपचूप प्रकारे हे सगळं करतात आणि सर्वात शेवट सांगतात आम्ही सगळे रिपोर्ट टेस्ट केले आणि सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. बरं झालं, 2000 रुपये लागले. बऱ्याच लोकांचे अशा प्रकारे खूप व्यर्थ पैसे गेलेले आहेत. आणि व्यर्थ काही लोक तर ह्या कोरोना काळामध्ये देवावर केवळ विश्वास नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आणि केलेले देवावर केवळ विश्वास. आज त्यांचा जर त्यावेळेस देवावर विश्वास असता तर आज ते जिवंत असते, जगामध्ये जिवंत असते. त्यांचा डॉक्टरवर विश्वास होता म्हणून त्यांना काही झालेलं नसताना कोरोना टेस्ट करून आले आणि त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, दवाखान्यात ऍडमिट झाले. आणि अगोदरच विश्वास कमी, अगोदरच विश्वास नव्हता, प्रार्थना तर भरपूर केल्या पण काही नाही झालं, मरून गेले. केवळ विश्वास नसल्या कारणाने गेले. बरं ते जाण्याचं त्यांचं वय नव्हतं किंवा काय. बऱ्याच विश्वास करण्याची गोष्ट करत आहे मी, बऱ्याच अविश्वास करण्याच्या विषयी नाही सांगत आहे मी. जे बायबल वाचणारे होते रोज त्यांच्याविषयी सांगत आहे. आपल्या मंडळीवर आणि मंडळीतल्या लोकांच्यावर देवाची खूप कृपा आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आहोत, देवाचं गौरव करत आहोत, देवाची महिमा. आणि अशा प्रकारे खूप लोकांनी ते नाकारलेलं आहे, ते अभिवचन नाकारले म्हणून आज ते जगात नाहीये. ते अभिवचन तुम्हाला प्रत्येकासाठी. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मला आता अविश्वास माझ्या आरोग्याच्या बाबतीत डळमळीत होतोय, त्यावेळेस विश्वास ठेवा, प्रभू तुम्हाला आरोग्य देतो. कारण बायबल सांगतं जरी ते अशक्त झाले तरी ते धावत असतील आणि पळतील. बायबल सांगतं यशाच्या पुस्तकात, वाचा माझ्या बरोबर 40वा अध्याय. देवावर विश्वास ठेवणारे काय करतील? 29 वचनापासून पुढे 40-29 पासून. तो भागलेल्या जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, फाकतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर होतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हालेलुया, हालेलुया. बाजूला सांगा तू नवीन शक्ती संपादन करशील. नवीन शक्ती कुणासाठी आहे? जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. कारण बायबल त्या ठिकाणी सांगतं की जे त्याच्यावर आशा धरतात, जे त्याची आशा धरून राहतात, त्या प्रत्येकासाठी ते आरोग्याचं अभिवचन काम करतं जशाच तसं. आणि तुम्हाला टेस्टिंग करायची गरज नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची आवश्यकता नाही, अशा सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. जरी तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी वेगळं सांगत असेल, शेजारी तुम्हाला वेगळं सांगत असेल, घरातली लोक म्हणत असतील असं करूया, तसं करूया, हे करूया, ते करूया, या सगळ्या गोष्टी नाही तर तुमचा देव तुम्हाला काय सांगतो?
सांगतो या ठिकाणी लिहिलंय की थकतील, बाजूवाले थकतील, पण तुम्ही मात्र थकणार नाही, दमणार नाही, नवीन शक्ती तुम्हाला मिळत नाही. हालेलुया. कारण बरेच लोक वय होतं ज्यावेळेस वय होतं, कमी होतं, ज्यावेळेस वय होतं त्यावेळेस त्यांना असं वाटतं शक्ती कमी झाली, हे कमी झालं. पण बायबल सांगतं की देवावर आशा धरून राहणारे जे वयोवृद्ध आहेत ते सुद्धा रसभरीत आणि टवटवीत असते. हालेलुया. कारण परमेश्वरानं त्या वृद्धांना सुद्धा ते अभिवचन देऊन केले. परमेश्वर वय पाहून अभिवचन नाही देत. परमेश्वर तुमचं पार्श्वभूमी पाहून अभिवचन देत नाही. परमेश्वर तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगता हे पाहून अभिवचन देत नाही. परमेश्वर तुमचा विश्वास पाहून अभिवचन देत. परमेश्वर तुमचा विश्वास पाहून काम करतो, तुमची आशा पाहून काम करतो. जर तुमची आशा असेल परमेश्वरावरती तर निश्चित अर्थाने तुमच्या जीवनात आरोग्याचं अभिवचन काम करेल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये विसाव्याचं अभिवचन काम करेल. तुमच्या जीवनामध्ये शांतीचं अभिवचन काम करेल. माझ्याबरोबर काढा स्तोत्राचं स्तोत्र 91. स्तोत्र 91 1 आणि 2. काय सांगतं? जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तर सर्व समर्थाच्या सावलीत आहे. मी परमेश्वराला माझा आश्रय व माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. हालेलुया. बाजूला सांगा, तू परात्पराच्या गुप्तस्थळी बसतोस. परमेश्वराला आपला आश्रय मान. हालेलुया. प्रभूने तुम्हाला मला आश्रय मानण्यासाठी त्या जगामध्ये ठेवलेले. जर अभिवचन काम करायला असं वाटत असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. कारण जर तुम्ही अभिवचन वाचली याच्यामध्ये ह्या स्तोत्र 91 मध्ये भरपूर अभिवचन प्रभूने देऊन केलेले आहेत आणि त्या अभिवचनांना जर तुमच्या जीवनामध्ये लागू करायचं असेल आणि तशी काम करायला असं वाटत असेल तर तुम्हाला ह्या 2 वचनावर जास्त लक्ष द्यावं लागेल. कारण बरीच लोक पुढच्या गोष्टी वाचतात की तुझ्या बाजूला सहस्त्रावधी पडले तरी तुझ्या 7वं वचन की तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले तरी ती तुला भेटणार नाही, तुझ्या डोळ्यांनी दिसेल आणि तुझा दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. आणि हे वेगवेगळं हे सगळं वाचतात आणि लोक म्हणतात की असंच होणार आहे. पण ते तसंच होण्यासाठी तुम्हाला पहिलं जे वचन आहे ती कबूल करावी लागतात. आणि कारण त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जो असं म्हणतो की परमेश्वर माझा आश्रय आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे आणि त्याच्यावर मी भाव ठेवतो आणि तोच माझा गड आहे. हालेलुया. जो व्यक्ती असं म्हणतो त्याच्या जीवनामध्ये हे सगळं बाकीचं होतं. हालेलुया. आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला हे म्हणावं लागेल, सुरुवातीला हे कबूल करावं लागेल, तर तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती कदाचित विपरीत असेल, परिस्थिती कदाचित तुम्हाला वेगळं काहीतरी सांगत असेल. कारण परिस्थिती नेहमीच तुम्ही जसं बोलता तसंच सांगेल असं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या घटना तुम्हाला जसं तुम्ही बोलताय तसंच होतील असं होणार नाहीये बऱ्याच वेळेस. पण जरी तसं होत नसलं तरी मात्र तुम्हाला गड बनायचंय. तरी मात्र कारण दावीद ज्यावेळेस हे सगळं बोलत होता, दावीदाने ज्यावेळेस स्तोत्र 34 लिहिलं, दावीदाने ज्यावेळेस स्तोत्र 32 लिहिलं, कारण स्तोत्र 34 वेळेस तर तो असं म्हणतो की परमेश्वराने मला त्या संकटातून बाहेर काढलं. कारण थोड्याच वेळापूर्वी त्याला पकडण्यात आलेलं होतं आणि एका राजासमोर सादर करण्यात आलेलं होतं आणि त्याला सांगण्यात आलं होतं तू आता मरणार आहेस. आणि देवाने ऐन वेळेस मोक्याच्या वेळेस त्याच्या डोक्यामध्ये हे टाकलं की वेड्याचं सोंग कर. आणि तो वेड्याचं सोंग करतो आणि राजा म्हणतो की अरे हे वेड्याला बाहेर काढ. आणि मग त्याने स्तोत्र 34 लिहिलं. हालेलुया. आणि तो म्हणतो की दीन हे ऐकून हर्ष करतील की परमेश्वराने माझ्या जीवनात किती अद्भुत काम केले. हालेलुया. कारण देव त्यांच्या जीवनामध्ये काम करू इच्छितो की जे आपला परमेश्वराला आपला दुर्ग मानतात, परमेश्वराला आपला गड मानतात, परमेश्वराला आपला आश्रय मानतात, परमेश्वराला आपलं लपण्याचं ठिकाण मानतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाचे अभिवचन काम करतात. जे शांतीचं अभिवचन आहे, जे विसाव्याचं अभिवचन आहे. कारण विसावा ह्या जगातला कोणताही व्यक्ती देऊ शकत नाही. लक्षात घ्या. लपण्याचं खरं ठिकाण कोण असेल तर देव आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुमचं गड कोण असेल संकटात तर देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर तुमचं दुर्ग कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण ज्या वेळेस लढाई करायचा दावीद, ज्या वेळेस शौलापासून तो पळत होता त्याच्या वेळेस त्याला नेहमी असं वाटलं की माझं लपण्याचं ठिकाण परमेश्वर आहे. आणि बायबल असं सांगतं कधीही शौलाच्या हातामध्ये दावीद पडला नाही. कधीही शौलाच्या हातात दावीद पडला कधीच नाही. उलटा शौल दावीदाच्या हातात पडला पण दावीद शौलाच्या हातात कधी पडला. कारण दावीदाने शौलाने कधी हे कबूल केलं होतं की तू माझा गड आहेस. पण दावीदाने हजारो वेळा हे कबूल केलं होतं की तू माझा गड आहेस, तू माझा गड आहेस, तू माझा गड आहेस, तू माझा लपण्याचं ठिकाण आहे. आणि देवाने लपवून ठेवलं. हालेलुया. संकटातून लपवलं, समस्येतून लपवलं, शौलापासून लपवलं, तलवारीपासून लपवलं,
भाल्यापासून लपवलं, भाला त्याच्यावर मारला पण तो त्याला लागला नाही. शौलाचा निशाणा चुकला. लक्षात घ्या, शौलाचा निशाणा कधी चुकणार झाला पण तो चुकला केवळ दावीदासाठी. हालेलुया. तुमच्यासाठी सुद्धा सैतानाचा निशाणा चुकेल. सैतान तुमच्यावर हमला करेल पण तो चुकेल. पण जर तुम्ही आश्रय मानत असाल तर, जर तुम्ही विसावा मानत असाल त्याला, तर जर तुम्ही म्हणत असाल की माझी शांती माणसापासून नाही येत, देवापासून येते, त्यावेळेस ते तुमच्या जीवनामध्ये काम करेल. कारण बायबल त्या ठिकाणी सांगतं की शांती जर आपली कुठून येते तर देवापासून. येशूने मला अभिवचन दिले म्हणून मी शांती मिळवतो. हालेलुया. येशूने जर अभिवचन दिलं नसतं तर मला शांती मिळाली नसती. की तुम्हाला शांती मिळावी असं प्रभूला वाटतं आणि हे मिळण्यासाठी तुम्हाला तुमचं अंतःकरण त्याच्या जवळ घेऊन जावं लागेल. सतत म्हणावं लागेल की त्याची अभिवचन माझ्या जीवनामध्ये काम करतात. स्तोत्र 41 आणि 1 ते 3 वचन काय सांगतं वाचा. स्तोत्र 41 1 ते 3 आरोग्याचं असलेलं अभिवचन त्या ठिकाणी आहे. जो दिनाची चिंता पाहतो तो धन्य. संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. परमेश्वर त्याचे रक्षण करेल व त्याचा प्राण वाचवेल. भूतलावर तो सुखी होईल आणि तू त्याला त्याच्या वैऱ्यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस. तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळेल. तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस. हालेलुया. आरोग्याचं अभिवचन आहे या ठिकाणी. आणि आरोग्याचं अभिवचन कधी काम करत त्याचं पहिली 2 वचन आहे आणि ती वचन खूप महत्वाची आहे आणि त्या वचनावर जास्त लक्ष द्या. आणि त्या ठिकाणी काय केलं की जो दिनांची चिंता पाहतो आणि परमेश्वर त्यालाच मुक्त करेल. आणि दुसरं काय की परमेश्वर त्याचं रक्षण करेल आणि त्याचा प्राण सुद्धा वाचवेल. कारण का बरं? कारण त्यानं दिनांची चिंता वाहिली. हालेलुया. दिनांची चिंता वाहणारा व्यक्ती त्याच्यावर परमेश्वर कृपा करतो. कारण परमेश्वर सुद्धा दिनांची चिंता वाहणार आणि त्याला सुद्धा दिनांची चिंता आहे. त्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जगातल्या गरिबाची चिंता आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संकटात पडलेल्या लोकांची चिंता आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करणारा आरोग्याचं अभिवचन मिळवतो. त्यांच्यासाठी रडणारा परमेश्वराजवळ आरोग्याचं अभिवचन मिळवतो. त्याच्यासाठी गुडघे झिजवणारा परमेश्वराचं अभिवचन मिळवतो. लक्षात घ्या, कारण परमेश्वराला ठाऊक आहे याचे गुडघे शाबूत राहिले पाहिजेत कारण याला प्रार्थना करायची. याच्या शरीरामध्ये आरोग्य राहिलं पाहिजे कारण याला उपवास करायचे लोकांसाठी. याला लोकांसाठी प्रार्थना करायचे भरपूर आणि म्हणून याला शक्ती मिळाली पाहिजे. याच्याजवळ ती शक्ती असली पाहिजे कारण याला भरपूर आरोग्य आहे. हालेलुया. कारण परमेश्वराला ठाऊक आहे चांगल्या प्रकारे आणि म्हणूनच या ठिकाणी परमेश्वराने अभिवचन देऊ केले. जर तुमचं आरोग्य मिळालं, तुमचं जो टिकून राहावं असं वाटत असेल तर आपण त्या आरोग्याचा वापर कसा करतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्या आरोग्याचा वापर जर तुमच्या स्वार्थासाठी होणार असेल, तुमच्या व्यक्तिगत ऐशारामी जीवनासाठी होणार असेल आणि तुम्ही त्याचा वापर जर फिरण्यासाठी करणार असाल आणि तुमचं आरोग्य मिळालं तर तुम्ही त्या आरोग्याचा उपयोग जर देवाच्या गौरवासाठी न करता वेगवेगळ्या चुकीच्या कामांसाठी करणार असाल तर निश्चित अर्थाने परमेश्वर देताना तुम्हाला 1000 वेळा विचार करेल. आणि म्हणून आपण आरोग्याचा वापर कसा करणार आहोत याचं लक्ष सुद्धा, या गोष्टीवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्हाला मिळालेली शांती, तुम्हाला मिळालेला आनंद, तुम्हाला मिळालेला विसावा जर तुम्ही वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी जर उपयोगात आणणार असाल तर तुम्हाला परमेश्वरापासून मागण्याचा अधिकार उरत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आपल्याला मिळालेला विसावा, आपल्याला मिळालेली शांती किंवा आपल्याला मिळालेला जो आनंद आहे किंवा आपल्याला मिळालेला जो आरोग्य आहे ते आरोग्य देवाच्या गौरवासाठी, त्याची महिमा होण्यासाठी, त्याची प्रशंसा होण्यासाठी करायला हवं. कारण ज्या ज्या वेळेस बायबलला सांगतं शास्त्रीच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या वेळेस इस्रायल लोकांना शांती मिळाली, आनंद मिळाला, सगळ्या शत्रूपासून विसावा मिळाला, त्या त्या वेळेस त्यांनी भरपूर पाप केले, चुकीची कामं केली. पुन्हा एकदा परमेश्वराने त्याला शत्रूच्या तावडीमध्ये सोपवलं. पुन्हा एकदा त्यांच्यावर वेगळ्या लोकांनी आक्रमण केलं, त्यांची संपत्ती लुटून नेण्यात आली आणि पुन्हा परत परमेश्वराने त्यांनी धावा केला. पुन्हा परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं, विसावा दिला, सगळे शांती दिली. पुन्हा त्यांनी पाप केलं, पुन्हा परत ते तुरुंगामध्ये गेले, पुन्हा परत ते अशांतीमध्ये गेले. कारण हे जे सिलसिला आहे कायम चालू राहिलेलं आहे. जर कायम विसावा मिळावा असं वाटत असेल तर आपलं अंतःकरण नेहमी त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. हालेलुया. कारण बरेच लोक आरोग्य मिळवतात. मनुष्य होता, हिजकियाने काय केलं माहिती आहे? हिजकियानं परमेश्वरापासून आरोग्य मिळवलं आणि आरोग्य मिळवून त्यानं देवाची आज्ञा त्या 15 वर्षामध्ये जे वाढलेली वर्ष होते त्याच्या आयुष्यातली, त्या वर्षांच्या मध्ये देवाचं गौरव न करता देवाच्या विरोधात चुका केल्या. हालेलुया. जर असं व्हावं असं वाटत असेल, तुम्हाला असं होऊन असं वाटत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी समर्पित व्हा
की मला आरोग्य देणार आहे, पण ते आरोग्य देवाचं गौरव करण्यासाठी मी उपयोगात आणेन. तुमचा डायबिटीस बरा होईल, पण डायबिटीस बरा व्हावा यासाठी परमेश्वराला हे अभिवचन द्यायला हवं की प्रभू मी उपवास करायचे आहेत. मला डायबिटीस मुळे मी करू शकत नाही, पण मला उपवास करायचा आहे. उपवासामध्ये मला तुझी प्रार्थना करायची आहे आणि म्हणून माझा डायबिटीस बरा व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो. हालेलुया. मला जास्त गोड खायचं आहे म्हणून मी डायबिटीस बरा व्हावा म्हणून मी प्रार्थना नाही करत. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस लोक आरोग्य मागतात प्रभूकडून, विसावा मागतात प्रभूकडून, शांती मागतात प्रभूकडून, पण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी असतं ते केवळ. पण देव तुम्हाला मला या सगळ्या गोष्टी यासाठी पुरवतो की आपण त्याच्या स्वभावाची वाटेकरी व्हावं. हालेलुया. आणि त्याच्या स्वभावाची वाटेकरी तुम्ही जगातल्या गोष्टी करून नाही होऊ शकत. हालेलुया. त्याच्या स्वभावासारखं तुम्ही जगातल्या गोष्टी सगळं पालन करताय आणि मग मी देवाच्या स्वभावासारखा मनुष्य आहे असं म्हणू शकत नाही. कारण जगात जे आहे ते जगामध्ये ज्यांना डायबिटीस नाही ते जास्त उपवास करतात. हालेलुया. जगा म्हणजे आत्म्यामध्ये जे लोक आहेत ज्यांना डायबिटीस नाहीये ते काय करतात, जास्त उपवास करतात. कारण प्रार्थनेमध्ये जे लोक आहेत त्यांना ठाऊक आहे की मला डायबिटीस किंवा इतर आजार बरेच झालेले नाही. याचं कारण हे आहे की देवाने मला विशेष कार्यासाठी निवडलेलं आहे. हालेलुया. आणि ज्या दिवशी हे बंद होईल त्या दिवशी मग वेगवेगळ्या प्रकारची औषध आणि वेगवेगळ्या प्रकारचे टेस्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मागे लागतील. हालेलुया. आणि बऱ्याच लोकांनी हे केलेलं आहे, करून बघितलं त्याच्या जीवनामध्ये, आणि ज्यांनी हे केलं त्यांच्या जीवनामध्ये त्याचे परिणाम पण त्यांना माहिती आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये जर परमेश्वराने मला चांगलं आरोग्य द्यावं आणि चांगल्या प्रकारे मला विसावा द्यावा, आनंद द्यावी, शांती द्यावी, जी इतर अभिवचन आहेत की जी परमेश्वराने देऊन ठेवलेले आहेत तुम्हाला मला, ती अभिवचन पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील सतत आणि सतत. माझ्याबरोबर टाका. शेवटचं वचन आहे पेत्राचं पहिलं पत्राचं 3रा अध्याय आणि 13वं वचन. चांगल्याची असता बाळगणाऱ्या असाल तर तुमचे वाईट करणारा कोण. हालेलुया. 3रा अध्याय 13वं वचन वाचलं. तुम्ही चांगल्याची असता बाळगणारे असाल तर तुमचं वाईट करणारा कोण नाही. चांगल्याची असता म्हणजे चांगला कोण आहे? येशू ख्रिस्त कोण म्हणाला? कोण चांगला आहे? पिता चांगला आहे, त्याच्यापासून उत्तम कोणीही नाही. हालेलुया. आणि त्याची आस्था बाळगणारे जर तुम्ही असाल तर ह्या जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला अजिबात आणि बसवू शकत नाही. त्याची आस्था बाळगण्यासाठी तुम्हाला सतत आणि सतत त्याच्याशी जोडलं जाणं आवश्यक आहे. कारण बरेच लोक त्याची आस्था बाळगण्यासाठी किंवा जो चांगला आहे, जो उत्तम आहे, चांगला म्हणजे कोण? परमेश्वर. चांगलं म्हणजे बऱ्याचच गोष्टी चांगल्या आहेत जगामध्ये, पण जे तुम्हाला वाटतं ते केवळ चांगलं आहे असं म्हणू नका. जे देवाला चांगलं दिसतं ते चांगलं आहे. हालेलुया. बऱ्याचच गोष्टी चांगल्या आहेत. तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळं करतो म्हटल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कसं काय वाईट होईल? कारण एक जगामध्ये अशी म्हण आहे, तू कुणाचं वाईट केलं नाहीस म्हणजे तुझं काय वाईट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवावर विश्वास न ठेवणं सुद्धा हा वाईटपणा आहे एक प्रकार. देवाचं आज्ञा न पाळणं हे सुद्धा एक वाईटपणा आहे. बायबल न वाचणं हा एक वाईटपणा आहे. प्रार्थना न करणं हे वाईटपणा आहे. सुवार्ता न सांगणं हा एक वाईटपणा आहे. खोटे सल्ले देणं हे वाईटपणा आहे. दुसऱ्यांना विनाकारण चुकीच्या मार्गाला लावणं हे सुद्धा वाईटपणा आहे. मनात कपट बाळगून दुसऱ्यांना त्याला माहिती आहे की ह्या मार्गाने गेलं तर याचं वाईट होणार आहे आणि तरी पण त्या मार्गापासून त्याला न फिरवणं हा एक वाईटपणा आहे. बायबल सांगतं यशकेलाचं पुस्तक 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये सांगितलेलं स्पष्टपणे की पाप्या जोपर्यंत तू सांगत नसेल की तू पाप करतोयस तोपर्यंत जर ते केलं नाहीस तर त्याच्या पापाचा झाडा जो आहे तो तुझ्याकडून घेतला जाईल. पापी तर पापाने मरेल आणि तो तर मरूनच जाईल, तो तर नरकात जाईलच जाईल. पण त्याला तू सांगितलंस म्हणून तुला सुद्धा त्या पापाची शिक्षा भोगावी लागेल. म्हणजे याचा अर्थ असा की जे तुमच्या डोळ्याला दिसतं ते सगळं चांगलं आहे असं नाही. कारण देव काहींना चांगलं म्हणतो, काहींना वाईट म्हणतो, जरी ते तुम्हाला चांगलं दिसत असेल. कारण बायबल सांगतं की मनुष्याच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे ते देवाच्या दृष्टिकोनातून ओंगळ आहे. ओंगळ म्हणजे ते ओघून टाकण्यासारखं आहे, जे घाणेरडं आहे. पण बरीच लोक त्या चांगल्याला धरून राहतात. म्हणजे जगाला जे चांगलं दिसतं त्याला धरून राहायचा प्रयत्न करतात. पण मी जे तुम्हाला सांगितलं आता त्या सगळ्या गोष्टीला धरून राहायचा प्रयत्न करा.
आणि मग जे चांगलं आहे त्याला जर धरून राहाल तर तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी जर तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की त्याचा जीव परमेश्वरावर भिस्त ठेवून राहतो, तो वाईट बातमीला भिणार नाही. लक्षात घ्या. ज्यावेळेस अबशालोम आला त्याच्यावरती चालून दाविदावरती, त्यावेळेस दावीद घाबरला थोड्या वेळासाठी, पण थोड्या वेळानंतर मात्र तो सावध झाला आणि त्याला ठाऊक झालं आणि देवाने मला तारण केलेलं आहे, मी आता घाबरणार नाही, परमेश्वर माझा सांभाळ करेल. हालेलुया. आणि निश्चित अर्थाने त्याला खात्री होती आणि मग तो चिडला नाही, रागवला नाही, यहोवावर तो चिडला नाही, घरच्या लोकांच्यावर चिडला आणि खूप काही स्वस्थपणा, त्याच्यामध्ये एक जो स्वस्थपणा आहे तो स्वस्थपणा होता आणि म्हणून त्याला खात्री होती. आणि ज्यावेळेस याजकाला त्यांनी परत पाठवलं अबशालोमाकडे, त्यावेळेस देवाने त्याला स्पष्टपणे याची वॉर्निंग दिली होती की जर देवाची कृपा माझ्यावर झाली तर माझा देव मला परत घेऊन येईल. हालेलुया. आणि म्हणून कोश माझ्यासोबत मी घेऊन जाणार नाही, कोश तिथंच ठेवा, कारण कोश पाहण्यासाठी मी परत येणार. हालेलुया. त्याचा जीव देवावर भिस्त ठेवून. हालेलुया. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस तुम्हाला चांगलं दिसतं, त्या चांगल्याच्या मनुष्याला जे चांगलं दिसतं ते बरं, कारण बायबल सांगतं काय की मनुष्याला एक मार्ग दिसतो आणि शेवटी ते काय होतं, मृत्यू पण होतं, म्हणजे ते डेंजर तिकडे. पण बरीच लोक आज अशा मार्गावर चालत आहेत की जे डेड एंड येणार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यामधून कुठलीही आस्था नाही बाळगू शकत, चांगल्याची आस्था नाहीये लोकांना. कारण का चांगल्याची आस्था नाही? कारण त्यांना ठाऊक नाही चांगल्याचे परिणाम किती चांगले आहेत म्हणून. कारण खूप विचार करा आपल्या मनामध्ये की दाविदाच्या जीवनामध्ये असं म्हणणं खूप सोपं आहे की मी दुसऱ्याचं काही वाईट केलं नाही, माझं वाईट होणार नाहीये. पण या गोष्टी म्हणत असताना विश्वासदारांनी आपल्या अशा प्रकारची जगातली प्रचलित वाक्य न म्हणता की परमेश्वरावर माझी भिस्त आहे आणि परमेश्वर जे मला सांगतो ते मी करतो म्हणून माझं वाईट होणार नाही असं म्हणायचं. हालेलुया. जगात जी प्रचलित वाक्य आहेत ती सगळी डोक्यातून काढा, कारण जगात प्रचलित वाक्य बरीचीच आहे आणि ती सगळी वाक्य असं बरंच काही काही सांगतात आणि ह्या सगळ्या वाक्यांनी आपलं आज जगातलं जीवन लोकांनी गुरबडून ठेवले. पण देवाचं वचन ज्यावेळेस आपण बोलायला चालू करतो त्यावेळेस देवाचं सामर्थ्य पण आपल्या जीवनात काम करायला चालू करतात. बायबल स्पष्ट त्या ठिकाणी सांगतं आपण चांगल्याची आस्था बाळगणारी असतात. चांगल्याची आस्था बाळगणारा व्यक्ती खूप दुर्मिळ आहे, विश्वासणारे सुद्धा दुर्मिळ आहे. आणि म्हणून डेड एंड येईल असा कोणताही मार्ग पकडू नका. मनुष्याला जो चांगला दिसतो तो मार्ग पकडू नका, जो देवाला वाटतो तो मार्ग. कारण एक माणूस आला तो उत्तम म्हणाला येशूला आणि येशूला असं त्याला असं वाटलं की येशूला उत्तम म्हणलं तर येशू भाडेल मार्गावरती. थोडस उत्तम म्हणा, अरे खूप चांगला आहे तू, चल चल माझ्या मागे, असं काही म्हणेल येशू नाही. येशू असा काही साधारण एखाद्या छोट्याशा गोष्टीने भांडणारा लगेच नव्हता आणि लगेच तो जगातला आत्ताचे पाळत नाही, जगात लगेच आता पाळत थोडस दान दिलं की लगेच हा विश्वासदार खूप चांगला आहे असं लगेच होतं. पण येशू त्याच्यातला नव्हता. येशूला उत्तम म्हणला, येशू म्हणला देवाला उत्तम म्हण, त्याच्यापासून कोणी उत्तम नाही. आणि त्याच्यानंतर त्याला जो सल्ला मिळाला ना तो सुद्धा कानात अंजन घालणारा किंवा कानात झंझणी ते होणार होता. आणि ते म्हणाला की सगळं प्रॉपर्टीज आणि विक आणि काय कर माझ्या मागे चल तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. त्या माणसाला पटलं नाही, तो उगाच मनात म्हणाला, उगाच उत्तम म्हणाला, काही उगाच काही फायदा झाला नाही उत्तम म्हणण्याचा आणि चांगलं गोड बोलण्याचा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की देवाला फक्त देवा तुझं गौरव, देवा तुझं गौरव असं म्हणणं म्हणजे देव भाळणार आहे. देवाला चांगल्या प्रकारे शास्त्री गुरुजी यायचे आणि म्हणायचे काय येशू गुरुजी तुम्ही किती चांगलं शिकवता, पण येशूला त्या ठिकाणी स्पष्ट असं लिहिलेलं आहे की येशूला माहिती होतं मनुष्यामध्ये काय आहे, हे कोणत्या तोंडाने बोलतात आणि अंतकरणात काय चांगलं चांगली आस्था बाळगणारी असतात. तुमच्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस हालेलुया म्हणतात त्यावेळेस अंतकरण हालेलुया म्हटलं पाहिजे, ज्यावेळेस हृदय तुमचं हालेलुया म्हटलं पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला सल्ला देता त्यावेळेस कपट नसलं पाहिजे, तुम्हाला त्याचे परिणाम ठाऊक असले पाहिजे. बरं लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याच वेळेस चांगल्याची आस्था आपण बाळगत नाही विश्वासदार, आणि विश्वासदार त्याला जाऊ दे तिकडे तो गेला तर आपल्याला काय फरक पडतो, नाही नाही नाही, तुम्हाला तो वाईट म्हणला तरी चालेल. लक्षात घ्या, थोड्या वेळासाठी वाईट म्हणेल तो, पण एक 5-10 वर्षांनी मात्र तो म्हणेल की त्या माणसाने चांगला सल्ला दिला होता, त्यावेळेस मला समजलं नाही काय करावं, पण आज मात्र मला कळते की तो सांगत होते योग्य. हालेलुया. बरेच लोक आज लोकांना गोडगोड शब्द हवे, गोडगोड चांगलं कोणाला ऐकायचं नाही, कानात असलं काही बोलणार. कारण येशू ख्रिस्ताने वाईट सल्ला दिला होता का श्रीमंताला? नाही, श्रीमंताने चांगला सल्ला दिला होता. प्रभू येशू ख्रिस्ताने चांगला सल्ला दिला होता की नाही? चांगला सल्ला दिला, पण त्याला तो पटला का? नाही पटला. येशू ख्रिस्त मरणातून पुनरुत्थान झाल्यानंतर कदाचित पटला असेल,
कदाचित त्याने नंतर प्रॉपर्टी विकून देवाचं गौरव केला असेल, देवाची महिमा केला. कदाचित झटक्याचं उदाहरण त्यांनी पाहिलं असेल. कदाचित मत्त्यासारख्या जकातदाराकडे त्यांनी पाहिलं असेल आणि तो म्हणला असेल की ठीक आहे, माझं जीवन आता मी बदलायला तयार आहे. पण बरीच लोक आज या जगामध्ये अशा आहेत की चांगल्याची आस्था बाळगणारे नाही. जगातल्या म्हणी आहेत त्यांच्या म्हणीप्रमाणे ते चालायचा प्रयत्न करा, पण जगातल्या म्हणी बाजून ठेवा आणि काय करा, आपलं अंतःकरण प्रभूकडे ठेवून टाका. प्रभू म्हणा की प्रभूजी मी तुझी आस्था बाळगणारा, तू जे सांगतोस ते तुला तुझ्या दृष्टीला जे चांगलं दिसतं ते मी करणार. म्हणजे अभिवचन पूर्ण व्हायला चालू होते. अभिवचन पूर्ण व्हायला चालू, अभिवचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण करू इच्छितो परमेश्वर. की अभिवचन तुमच्या आणि माझ्यासाठीच तर देऊन ठेवलेले सगळे, पण ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आनंदामध्ये राहण्यासाठी, शांतीत राहण्यासाठी आपल्याला चांगल्याची आस्था बाळगली पाहिजे. वेगवेगळे जे सांगितलं मी तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केली, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. टेस्टिंग पेक्षा, डॉक्टर पेक्षा तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान जर तुम्हाला असलं पाहिजे तर ते प्रभूला असलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही सल्ला जर कोणाला ऐकणार असणार असाल, डॉक्टरांनी म्हणण्या अगोदर जर देव तुम्हाला म्हणत असेल की तू बरा झालेला आहेस, तर ते शब्द ऐकून तुम्हाला वाटलं पाहिजे माझा प्रभू म्हणाला मी बरा झालाय, मला टेन्शनची गरज नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे डेअरिंग आहे, हे खूप धाडस मोठं असतं आणि त्या वेळेस लोक ते धाडस करत नाही, त्या वेळेस ते डेअरिंग करत नाही आणि सगळं केल्यानंतर म्हणतात अहो मला खूप विश्वास आहे. तुझा विश्वास समजला टेस्ट केल्यानंतर, जास्त काही सांगायची गरज नाही, कारण तुमची कृती सांगते काय करणार होतं. कारण बरीच लोक अशी कृती करतात आणि म्हणतात माझा विश्वास नाही. या सगळ्या विश्वासाची व्याख्या जी आहे ती बऱ्याच लोकांना अजून सुद्धा समजलेली नाही. न दिसणारी गोष्ट म्हणजे विश्वास, म्हणजे जे दिसतच नाही तो विश्वास. हालेलुया. जे दिसतच नाही ते आहे असं म्हणणं म्हणजे विश्वास आहे. म्हणजेच काय, जे आरोग्य नाहीच त्याला असं म्हणणं की हो मी बरा झालेलो आहे असं म्हणणं म्हणजे विश्वास आहे. आणि त्यानुसार कृती करणं म्हणजे विश्वास आहे. आणि हे करण्यासाठी विश्वास खूप असावा लागतो आणि त्या विश्वासाची विश्वासणाऱ्याकडून अपेक्षा आहे प्रभूला. आणि म्हणून तर प्रभूने अभिवचन देऊन ठेवलेलं आहे, मी रोगमुक्त करणारा परमेश्वर. आज तुम्ही विश्वास ठेवणारा. साप चावल्यानंतर केवळ आणि केवळ पितळेचा सापाकडे बघितल्यानंतर इस्रायल लोक बरे व्हायचे. केवळ बघितल्यानंतर, हालेलुया. आणि तो झाडावर टांगलेला शापित आहे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते जे पितळेचा साप आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. आणि त्याच्याकडे केवळ पाहिल्यानंतर तुम्ही बरे होणार. हालेलुया. त्याच्याकडे पाहिल्यानंतर, त्याच्याकडे पाहायचं फक्त बघायचंय. आणि जसं मोशेने सांगितलं तसं आज मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्याकडे बघा बरे व्हा. हालेलुया. त्याच्याकडे बघा शांती मिळेल, त्याच्याकडे बघा विसावा मिळेल, त्याच्याकडे बघा चांगल्याची आस्था मिळेल तुम्हाला. आणि तुम्हाला समजेल की जगातल्या म्हणी सगळ्या बिनकामाच्या आहेत, देवाचं चांगलं आहे. हालेलुया. प्रभू चांगला आहे. प्रभू तुम्हाला निश्चित अर्थाने चांगला सल्ला देईल आणि चांगल्या मार्गाने घेऊन जाईल. प्रभू करो तुम्हाला आशीर्वाद.